नमस्कार. लेडी ए टू झेड. आज आपण जाणून घेणार आहोत आजची स्त्री आणि आपण आत्मनिर्भर कसे व्हाल. या पुस्तकामधील लेडी ए टू झेड फॉर लेडीज. चला तर मग सुरुवात करूया. ए फॉर ॲक्सेप्ट, स्वीकार करा. लहान सहान गोष्टींवर क्रोध करण्याऐवजी घटनांचा स्वीकार करा. जीवनात कित्येक लहान मोठ्या घटना घडत असतात, त्यामुळे आपण त्रस्त होत असतो. उदाहरणार्थ, कामवाली बाई उशिरा येणे, मुलांनी आपलं न ऐकणं, अशा घटना रोज घडत असतात. प्रथम त्यांचा स्वीकार करा. स्वीकार करण्यासाठी 3 महत्त्वाची पावले. एखादे काम आवडत नसले तर ते आवडावे यासाठी प्रयत्न सुरू करा. जरी तुम्हाला ते आवडत नसेल तर काम बदला. बदलता येत नसेल तर समंजसपणाने त्याचा स्वीकार करा. अस्वीकार आहे दुःख, स्वीकार आहे सुख. बी बोल्ड, धाडसी व्हा. धाडसी व्हा, इतरांवर अवलंबून राहू नका. छोटी छोटी कामे स्वतः करा. उदाहरणार्थ, भाज्या विकत आणणे, मुलांना डॉक्टरांकडे नेणे. मुलांच्या टीचरशी बोलायचं असेल तर तुम्ही स्वतः एकट्या जाऊन बोला. आत्मसन्मान वाढवा. स्वतःवर विश्वास ठेवा, तरच इतर माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतील. मी करू शकते, माझ्यात तेवढे धाडस आहे, अशासारखी सकारात्मक वाक्ये पुन्हा पुन्हा म्हणा. प्रत्येकजण साहसी असतोच, फक्त त्या साहसाला सकारात्मक विचारांनी प्रोत्साहन द्या. सी क्रिएटिव्ह, सृजनात्मक व्हा. प्रत्येक कार्य उत्तम प्रकारे व वेगळ्या ढंगाने करा. कोणतेही काम एकाच पद्धतीने केल्यावर कंटाळा येतो. वेगळ्या पद्धतीने काम केल्याने नवीन आणि सोप्या पद्धती सुचतील आणि काम करण्यास आनंद वाटेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची विचारशक्ती वाढेल. उदाहरणार्थ, एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करा. घर आणि ऑफिसची कामे करताना दिनचर्येच्या कामांचा क्रम बदला. ती कामे रोजच्याप्रमाणे न करता वेगवेगळ्या पद्धतीने करून बघा. वेगळे कार्य करण्यापेक्षा तेच कार्य भिन्न पद्धतीने करा. डी फॉर डिसिजन, निर्णय घ्या. लहान सहान निर्णय स्वतः घ्या. निर्णय घेताना घाबरू नका, कारण चुकीचे निर्णय देखील आपल्याला निर्णय घेणे शिकवतात. निर्णय घेताना हृदय आणि बुद्धी दोन्हीचा वापर करा, फक्त भावूक होऊन नव्हे तर बुद्धीने देखील काम करा. उदाहरणार्थ, आज काय करू, आज काय नेसू, ही वस्तू विकत घेऊ की नको, इत्यादी निर्णय स्वतः घ्या. काही निर्णय आधीच घ्या आणि वेळेचा योग्य उपयोग होऊ शकेल. एका आठवड्याचा मेनू तयार करून ठेवा किंवा कोणतं काम कोणत्या वेळी करायचं ते देखील आधी ठरवून ठेवा. रागात कोणताही निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. इमोशनल हेल्थ, आपली भावनात्मक समज वाढवा. कोणत्याही गोष्टींमुळे नात्यांमध्ये अथवा शरीरामध्ये मानसिक ताण उद्भवल्यास आपल्या भावना ओळखा. स्वतःला प्रश्न विचारा की अशा नकारात्मक भावना तुमच्यावर का परिणाम करतायत. आपला राग, तणाव, भीती आणि दुःखाच्या भावनांना प्रकाशात आणा. एखादा डायरीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्या भावना कागदावर उतरवा. स्वतःला सांगा, त्या घटना मला नवीन शिकण्याची संधी देत आहेत. त्या घटनांचा माझ्यावर उच्चतम परिणाम होणार आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर तुमची नीटनेटकी, सकारात्मक आणि तुम्हाला आवडणारी छबी समोर आणा. या घटनांवर मात करा आणि आपल्यातील आत्मविश्वास जाणून घ्या. भावनांची ताकद ओळखा, त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. एफ फॉर फिअरलेस, निर्भय बना, निडर व्हा. भीतीच्या भावनांना भिवू नका, निर्भय बना. भीतीचा सामना केल्यानंतरच साहसी बनता येते. म्हणून कितीही भीती वाटत असली तरी भीतीविरुद्ध कार्य करा. उदाहरणार्थ, अंधाराची भीती वाटत असेल तर अंधारात जाऊन बघा. सकारात्मक विचार ठेवून या मंत्राचे उच्चारण करा. मी ईश्वराची संपत्ती आहे, कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करणार नाही. भीतीची भावना कमी करण्यासाठी कधीकधी आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत फिरायला जायचा बेत आखा. यामुळे तुम्हाला व त्यांना एक नवीन उत्साह आणि ताजेपणा जाणवेल. गिव्हिंग फॉर गिव्हिंग, देण्याची भावना, क्षमा. घेणे नव्हे, देणे शिका. कारण घेण्यामुळे फक्त निर्वाह होतो, पण देण्यामुळे विकास होतो, फायदा होतो. कोणतीही चूक झाल्यावर क्षमा मागणे व क्षमा करणे यात संकोच बाळगू नका. यामुळे आपापसातील प्रेम आणखी वाढेल. समोरचा माणूस कसा चुकला हे आपल्याला बघायचे नसून समोरचा माणूस कसा बरोबर आहे हे बघायचे आहे. इतरांना माफ करायला शिका, नाहीतर आपलेच नुकसान होईल. मनातून आपल्याला त्रास होत राहील आणि सतत एक प्रकारचं ओझं घेऊन आपण फिराल. इतरांनी क्षमा केल्याने तुम्ही त्यांच्यावर उपकार करीत नसून
स्वतःवरच उपकार करत असता हे विसरता कामा नये. एज फॉर हॅबिट्स. चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयी लावा, वेळापत्रक बनवा व ते अंमलात आणण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. लहान लहान प्रयोग करा. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, कामे वेळेवर पूर्ण करणे इत्यादी इत्यादी. असे करताना सुरुवातीला त्रास होईल, पण हळूहळू हे सगळं सोपं वाटू लागेल. दररोज व्यायाम करण्याची सवय लावा, त्यामुळे आपला तणाव कमी व्हायला मदत होईल. काही माणसं जेवताना फक्त जेवत नाहीत तर अनेक गोष्टींबद्दल विचार करत असतात. अशा सवयींमुळे पचनक्रिया बिघडते. चांगल्या सवयी हळूहळू वाढवा आणि वाईट सवयी हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, आपण जर 2 तास दुपारी झोपत असाल आणि आपणास कमी झोपायचे असेल तर हळूहळू झोपण्याची वेळ कमी करा. माणूस प्रथम स्वतःच्या सवयी तयार करतो आणि नंतर या सवयी माणसाला घडवतात. इनिशिएटिव्ह. पुढाकार घ्या. प्रत्येक कार्यात पुढाकार घ्या. आळस व इतर तमोगुणांपासून दूर राहा. कित्येक कामं अशी असतात की जी आपणास करावीशी वाटतात, पण आपण ती करू शकत नाही. आपल्याला माहीत असते की आपण काम सुरू केल्यावर ते पूर्ण करणारच, पण तरीही आपण काम सुरू करत नाही. अशाच कामांकरता पुढाकार घ्या. थोडासा वेळ देऊन प्रारंभ करा आणि हळूहळू काम धसास लावा. कुणालाही न सांगता आपली जबाबदारी समजून स्वतःच कार्याची सुरुवात करणे हा चांगला लीडरचा गुण असतो. याचप्रमाणे नात्यांमध्ये तणाव असेल तर पुढाकार घेऊन तो दूर करा. इतर कोणी सुरुवात करेल अशा भरोशावर राहू नका. कामाची सुरुवात करणे हेच यशाचे रहस्य किंवा यशाचे रहस्य म्हणजेच कार्यारंभ. जॉईन ग्रुप. संघ स्थापन करा. फावलावर घालवण्यासाठी एखाद्या चांगल्या संस्थेचे सभासद किंवा चांगल्या संघात सामील व्हा, जेथे आपण आपली शक्यता विकसित करून आपल्या ताकदीचा वापर करून इतरांनाही त्यांच्या कामात मदत करू शकाल. तेथे शिकवल्या जाणाऱ्या गोष्टीत वादविवाद न करता त्या अंमलात आणा. लोकव्यवहाराचे नियम जाणून घ्या व आपले जीवन सुधारा. सुखी जीवन जगा. स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकणं हे केव्हाही चांगलं. फक्त बोलणे नको, ऐकायला देखील शिका. फॉर नॉलेज. ज्ञान प्राप्त करा. सदैव शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. ज्ञान प्राप्त करा. पुरुष व मुले अधिकतर बाहेर असतात, त्यामुळे बरेच काही शिकतात. स्त्रिया मात्र घरातच असतात, त्यामुळे नवीन गोष्टीचे त्यांना ज्ञान नसते. पुस्तकं, वर्तमानपत्र, दूरदर्शनवरील चांगले कार्यक्रम यातून ज्ञान मिळवा. सतत आपले ज्ञान वाढवण्यासाठी वेळ काढा. कमीत कमी दिवसाला अर्धा तास तरी शिकण्यासाठी ठेवा. तुमची नजर लोकांच्या संपत्तीवर किंवा शरीरावर असण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानावर असू द्या. प्रत्येक माणसाकडे जे काही ज्ञान असते त्यातून तो आपल्याला काही नवीन गोष्टी शिकवेल. त्यामुळे तुमच्या जीवनात यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट असेल. लक्षात ठेवा, ज्ञान वाटल्याने वाढते आणि संचय केल्याने घटते. लव, ब्राईट, प्रेम. ईर्ष्या, घृणा व द्वेषापासून सावध राहा. या भावनांना प्रत्येकात असतात. या भावना प्रत्येकात असणं स्वाभाविक आहे, कारण या भावना सुरक्षा आणि सावध राहण्यासाठी दिलेल्या असतात. परंतु या भावना वृद्धिंगत होऊन नकारात्मक होऊन जातात. या भावनांची शक्ती जाणून घ्या. या भावनांना आपल्या व घरच्यांच्या विकासासाठी वापरा. मॅनेज. प्रबंधक व्हा. आपल्या घराचे प्रबंधक व्हा. जे काम जगातील कोणताही माणूस करू शकतो ते काम तुम्हीही करू शकता. आपल्या शक्तीवर विश्वास ठेवा. संधी ओळखा. यश जरूर मिळेल. जे कार्य आपण आज आणि आता करत आहात ते चांगल्या तऱ्हेने करा. जे आपण काल केले होते त्यातून धडा घ्या व ते विसरून जा. जे काम आपण उद्या करणार आहात ते चांगलेच होईल असा विश्वास बाळगा. वेळेचा सदुपयोग म्हणजे योग्य वेळी निर्धारित कामं पूर्ण करणे. वेळ, शक्ती आणि धनाचा सदुपयोग हीच जीवनातील यशाची पायरी आहे. वेळ माणसासाठी सर्वात मोठे वरदान आहे. नोज. हे करू नका. काही गोष्टी कधीही न करण्याची प्रतिज्ञा करा. वेळ व शक्ती नष्ट होणाऱ्या गोष्टी न करण्याच्या यादीत टाका. उदाहरणार्थ, विनाकारण बोलणे, विचारशक्तीचा गैरवापर करणे, चुकीच्या सवयी लावून घेणे. भूतकाळात झालेल्या चुकांकडून शिका. त्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी संकल्प करा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अपराध, बोध, चिंता व तणाव यासारख्या भावनांपासून दूर राहा. आपले स्वतःचे नियम बनवा. जेव्हा आपण स्वतःचे नियम बनत नाही तेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या नियमानुसार चालावे लागते. ऑब्झर्व. निरीक्षण. इतरांचे सद्गुण बघा. आपल्या आजूबाजूंच्या माणसं, नातेवाईक, शेजारी पाजारी इत्यादींचे चांगले गुण आपल्या डायरीत लिहून ठेवा. आपल्यामध्ये जे गुण असावेत असे तुम्हाला वाटते ते वाढवा. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा ते समोर येतील तेव्हा त्यांचे लक्ष तुमच्या गुणांवर झाले हवे, दोषांवर नको. अशा तऱ्हेने प्रत्येक माणसांच्या सद्गुणांचे निरीक्षण करा.
टी व्ही रेडिओवर प्रेरणादायक कार्यक्रम बघा, ऐका. शकलेची नको तर अकलेची बुद्धीची नक्कल करा. यशस्वी महिलांच्या आत्मकथा वाचा, त्यांचे गुण ओळखा. कारण प्रत्येक महिलेला फक्त बौद्धिक व मानसिक पातळीवरच नव्हे तर शारीरिक व सामाजिक पातळीवर देखील सक्षम व्हायचे आहे. ज्या गोष्टीवर आपले लक्ष असते ती चांगली असो वा वाईट, ती गोष्ट आपल्यातही येऊ लागते. हा निसर्गाचा नियम आहे. पी प्रेयर, प्रार्थना करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता ती गोष्ट तुमच्या जीवनात वाढते. तुम्ही जर इतरांच्या मदतीसाठी प्रार्थना करत असाल तर ती मदत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. प्रत्येक माणूस जाणता अजाणता प्रार्थना करतच असतो. इतरांसाठी प्रार्थना करा. प्रेम, विश्वास, भावना, शुद्धता, एकाग्रता, समज आणि धैर्य हे गुण प्रार्थना करण्यासाठी आवश्यक असतात. क्विट, त्याग करा. त्यागामुळेच प्रेमाची पारख होते. प्रेमामुळे मनाला आवडणाऱ्या वस्तू, सवयी यांचा त्याग केला जाऊ शकतो. त्याग 2 प्रकारच्या गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यागात तुम्ही अशा गोष्टींची निवड करता जी गोष्ट यानंतर पुन्हा कधी करणार नाहीत, ती गोष्ट सोडून देणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यागात असे काही निवडतात जे आजपासून कोणतीही तक्रार न करता करणार आहात. आर फॉर रिस्पॉन्स, प्रतिसाद. कोणत्याही कारणामुळे संबंधात जर तणाव आले तर ते लगेच दूर करण्याचा प्रयत्न करा. पहिले तुम सारखी स्थिती ठेवू नका, कारण तणावामुळे जवळची माणसं दूर होतात. दोषारोपण नको, काम फट्टे करा. तक्रार करणे बंद करा. स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावापासून मुक्त राहा. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो, म्हणून लवचिक बुद्धी ठेवा. बाह्य घटनांवर या त्या प्रकारे आपण नियंत्रण ठेवू शकतो, परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. जेव्हा जेव्हा ताण निर्माण होईल तेव्हा तेव्हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी चांगल्या पुस्तकांची मदत घ्या. आवश्यकता असल्यास अशा माणसाबरोबर आपले ताण वाटून घ्या, जो तुम्हाला समजून घेईल आणि तुमच्याबद्दल इतरांना काही सांगणार नाही. नकारात्मक विचार व घटना यांपासून सावध राहा. स्वतःला प्रश्न विचारा, मी तणावमुक्त जीवन जगू शकते का? जर नाही तर कोठवर माझे जीवन तणावामुळे वाया घालवू? आपल्यातील ऊर्जा सृजनात्मक गोष्टी शिकण्यात खर्च करा. भूतकाळापासून आपण काय शिकलो हे जाणून घ्या. सुंदर भविष्यासाठी आपले वर्तमान बदला. धन्यवाद द्या. लहान लहान मदत मिळाली तरी धन्यवाद किंवा आभार यासारख्या शब्दांचा वापर करा. अंडरस्टँडिंग, समज वाढवा. मान्यता व पूर्वग्रह अंधार आहेत तर समज आहे प्रकाश. दोन्ही एकाच वेळी या ठिकाणी राहू शकत नाही, कारण अज्ञानवश चुकीच्या समजुती पूर्वग्रह स्वीकारून जगतात. यामुळे जीवनात पुढे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मांजर आडवे गेले किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी 3 माणसं गेली तर काम होत नाही, इत्यादी इत्यादी. यासाठी प्रामाणिकपणाने समज वाढवा. चांगले विचार ठेवा आणि या मान्यता कशा तयार झाल्या, त्या कोणी तयार केल्या, का तयार केल्या हे बघा. हा सर्व मान्यतांचा खेळ आहे. व्हर्साटाईल, योग्यता वाढवा. स्वतःला ऑलराऊंडर बनवा, म्हणजे प्रत्येक प्रकारचं कार्य करण्याची योग्यता वाढवा. स्वयंपाक करण्यापासून कार्यालयीन काम सांभाळण्यापर्यंत सगळे गुण वृद्धिंगत करा. आपल्या दिनचर्येत कौटुंबिक जबाबदारी, पती, सासर, मुलं, माहेर, नात्यांना महत्त्व देणे, समाज, नोकरी, स्वतःच्या व घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. हे सर्व करताना आपली योग्यता कपटमुक्त होऊन पारखून घ्या. इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या योग्यतेनुसार काम करा. योग्यता वाढवणं म्हणजे आपलं शरीर, मन आणि बुद्धीचा विकास साधणे. वांट, इच्छा व आवश्यकता. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कित्येकदा आपण विनाकारण वेळ आणि पैसा वाया घालत असतो. काही वस्तूंची आपल्याला गरज नसताना देखील आपण विकत घेतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला विचारा की ही माझी इच्छा आहे की आवश्यकता. असे विचारणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, फोन करण्यापूर्वी स्वतःला विचारा, का आ? कोणतेही सामान विकत घेण्याआधी, टी व्ही बघण्याआधी, मुलांना रागवण्याआधी जरूर विचार करा की आपली इच्छा आहे की आवश्यकता. आपल्या इच्छा जरूर पूर्ण करा, परंतु तत्पूर्वी आपल्या आवश्यकता पूर्ण करा. एक्सप्रेस, व्यक्त करा. आपल्या भावना योग्य शब्दात व्यक्त करा. प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या होमध्ये हो आणि नाहीमध्ये नाही डोकं हलवू नका. योग्य वाटले तरच बोलावे असा नियम नाही. अनुचित वाटल्यावर देखील आपल्या प्रतिक्रिया अवश्य व्यक्त कराव्या. आपल्या भावना इतरांपुढे अवश्य जाहीर करा. आपल्या भावनांना इतरांसमोर प्रकट करताना अजिबात घाबरू नका. आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करा. भावना आतल्या दाबून आजार वाढवू नका. योगा, आरोग्य. एखाद्या ऋतूत निरोगी राहणे म्हणजे आरोग्य चांगले आहे असं याचा अर्थ नाही, तर प्रत्येक ऋतूत संतुलित राहणे म्हणजे उत्तम स्वास्थ्य होय. आपल्या आरोग्याबाबत सदैव सचेत राहा. चांगल्या आरोग्यासाठी वायू, प्रकाश आणि स्नानाचा भरपूर प्रयोग करा. आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी भरपूर विश्रांती घ्या. आवश्यक तेवढी झोप घ्या.
शिथिल होण्याची कला आत्मसात करा. प्रत्येक दिवशी कमीत कमी 8 ग्लास पाणी प्या. सात्विक पौष्टिक आहार घ्या. व्यायाम करा. योगा करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. ध्यान करा. चांगले विचार ठेवा. उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी मनाला लगाम लावा. संपूर्ण स्वास्थ्याची ओळख ठेवा. झेड झिलियस उत्साही राहा. प्रत्येक दिवस हा एक उपहार आहे म्हणून हसत राहा आणि प्रत्येक नव्या दिवसासाठी धन्यवाद द्या. लोकांना भेटताना उत्साहाने भेटा. प्रत्येक काम उत्साहाने करा, कारण तुम्ही जेव्हा निराश होता तेव्हा त्याचा परिणाम सभोवतीला राहणाऱ्या माणसांवर देखील होतो. तीसुद्धा निराश होतात. तुम्ही जर उत्साही असाल तर त्याचाही परिणाम होत असतो. तुम्हाला बघूनच लोक उत्साही होतात. उत्साही राहण्यासाठी आनंदी राहा. आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल करा. आणा. चांगले विचार ठेवा. शुभ विचार ठेवा. उत्साही लोकांबरोबर राहा आणि आपल्या आवडीचंही काम करा. स्वतः उत्साही राहून इतरांना उत्साहित करा. तर मित्रांनो व मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या A to Z हे नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.